फक्त 4 ब्रेड आणि 1 वाटी बेसन पिठापासून कधी खाल्ली किंवा कधी बनवली नसेल अशी एकदम नवीन रेसिपी. सकाळच्या नाश्त्याला किंवा सायंकाळच्या वेळी भूक लागली असेल तेव्हा पटकन बनवून खाता येईल असा पटकन आणि झटपट होणारा नाश्त्याची रेसिपी आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे घेतलं आहे एक बाउल. त्यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ काढून घेणार आहोत. जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही ते जास्तही बनवू शकता. तर इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सगळं घालून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला जेवढे व्हेजिटेबल्स आवडतात तेवढे टाकू शकता. थोडेसे ते जिरे हातावर कुस्करून टाकून घेत आहे. थोडीशी हळदी पावडर टाका. थोडेसे धने पावडर, यामध्ये गरम मसाला टाकला तरी चालतं. थोडासा ओवा पण इथे मी टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचे आणि सगळे कोरडे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे. त्यामध्ये चवीसाठी मी थोडासा लसूण घातला आहे. लसूण ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर स्किप करा. आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम मध्यम आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचं आहे. आणि हे पहा एकदम असं पातळसर मध्ये हे बॅटर मी करून घेतलेले. तर एकदम हे व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वर एक ताट झाकून आपण 5 मिनिटं बेसन भिजत ठेवूया. 5 मिनिटानंतर बेसन पीठ छान भिजलं जातं. आता इथे घेतले आहेत एका प्लेटमध्ये मी 4 ब्रेड आणि हे ब्रेड आता आपल्याला यामध्ये बुडवून घ्यायचे. एकदम छान व्यवस्थित याला पीठ लागेल इतपत आपल्याला हे बुडवून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बुडवून घ्यायचं आहे. आता तवा गॅसवर ठेवला आहे, त्यावर थोडंसं तूप टाकायचं. तुपाऐवजी बटर पण वापरू शकता. हा बेसन पिठामध्ये बुडवलेला ब्रेड यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं याला आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याऐवजी तुम्ही हे तळून पण घेऊ शकता, पण तेलकट खाण्याऐवजी असा झटपट आणि पटकन तयार होणारा नाश्ता आहे. तर पलटी करून घ्यायचा आणि छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता तुम्ही बघाल तवा असा खराब झालेला आहे, पण हा तवा आहे अल्युमिनियमचा. आता बरेच जण कमेंट्स करतात तवा खूप खराब आहे. तर अल्युमिनियमचा तवा आहे, जितका घासला जातो तितका उगाळला जातो. त्यामुळे मी ते अगोदरच तुम्हाला सांगितलेले. दोन्ही ब्रेड इथे मी छान असे भाजून घेतलेले आहेत. मस्तपैकी ते आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या वेळी काहीतरी असं चटपटीत पटकन भूक लागेल तेव्हा पटकन करून खाता येईल असा मस्त स्नॅक्स आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करू शकता. चवीला तर अप्रतिम आहे, झटपट होतं. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर नक्कीच लाईक